काम होतं का माझ्याकडे? तू नेहमी खरं बोलतेस ना भावना? म्हणजे नेहमी खरं बोलावं अशीच तुझ्या घरची शिकवण आहे असं मी ऐकलंय. काय झालंय काकू? मी तुला एक प्रश्न विचारणार आहे ज्याचं मला खरं खरं उत्तर हवंय. देशील ना? हो देईन ना. तुझं आणि श्रीकांत इनामदारांचं लग्न ठरलं होतं. ज्या दिवशी तुमचं लग्न होतं त्याच दिवशी सकाळी त्यांचा आणि त्यांच्या आईचा ऍक्सिडेंट झाला आणि त्या ऍक्सिडेंटमध्ये श्रीकांत इनामदार आणि त्यांची आई गेली. ते हॉलमध्ये सुद्धा पोहोचू शकले नाही. म्हणजे तुमच्यामध्ये लग्नाचा एकही विधी पार पडला नाही. नात्याने तू त्यांची पत्नी झालीच नाहीस. मग एवढ्या अट्टाहासाने आनंदीचा सांभाळ करण्याचा आटापिटा का करतेस तू? कारण मी श्रीकांत सरांच्या आईंना वचन दिलं, मी आनंदींचा सांभाळ करेन. आनंदींना कधीही अंतर देणार नाही असं मी त्यांना सांगितलं होतं. फक्त एक वचन? एक खरं सांगू काकू, माझ्या पत्रिकेतल्या दोषामुळे माझं लग्न ठरत नव्हतं. हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. मी पण माझ्या मनाची तयारी केली होती की या जन्मात तरी माझं लग्न होणारच. पण मग अचानक मला श्रीकांत सरांच्या आईने मागणी घातली. ती मागणी घालण्याचं कारणच होतं की माझं आणि आनंदींचं असलेलं घट्ट नातं समाजाने नाकारलेल्या माझ्यासारख्या मुलीवर आनंदी जीवापाड प्रेम करायचा. आणि मी आणि श्रीकांत सरांनी सुद्धा या लग्नाला होकार दिला कारण आनंदींना आई बाबा मिळावेत म्हणून. सगळं आनंदींसाठी करत होतो. आणि त्यानंतरच आनंदी मला आई म्हणायला लागला. मग तुम्हीच मला सांगा, एक आई आपल्या मुलीला अंतर कशी काय देऊ शकेल? एवढं एकच कारण आहे की आणखी काही वेगळं आहे? त्याच्या नावाने श्रीकांत इनामदार खूप मोठी प्रॉपर्टी ठेवून गेले. हे खोटं आहे का? आई येते ग. जानू थांब थांब. अगं रस्त्याच्या कडेकडेने चालायचं हा, आणि आजूबाजूला बघायचं, गाड्या घोड्या असतात हा, आणि लोकांचा धक्का लागणार नाही याची काळजी घ्यायची. आई अगं किती सूचना देतेस तू मला. तू विसरतेस का? लग्नाआधी मी एकटी कॉलेजला जायचे आणि बसने हिंडायचे मी. आठवलं? आठवतंय बरं. तेव्हा एकटी होतीस तू, आता 2 जीवांची आहेस. जास्त काळजी घ्यायला पाहिजे. आणि पूर्वीचं काय ग, दळवींच्या घरची लेक होतीस तू, आता कानेटकरांची सून आहेस, जयंतरावांची बायको. बापरे, 10 माणसं असतात सेवेला, दिमतीला गाड्या, बरं इतकी काळजी घेणारा नवरा. आई तू हे जे काही बोलतेस आणि चिडवतेस ना मला, हे लक्षात येतंय बरं का माझ्या. बरं आले आता मी जाऊन पटकन. सांभाळून आणि वेळेत ये. हो येत. तुझ्या चेहऱ्यावर कायम हसू बघायचंय ग मला. हे बघ, जर तुला जावई बापूंचं काही म्हणणं पटत नसेल, तुझ्या काही गोष्टी त्यांना खटकत असतील तर त्यांच्याशी स्पष्ट बोलायला हवं. नवरा बायकोचं नातं हे विश्वासावर टिकलेलं असतं आणि विश्वास टिकवण्यासाठी एकमेकांशी संवाद साधणं खूप गरजेचं आहे. बाकी काही माहित नाही मला, पण हे जे विश्वाबद्दल आता आपण बोललो ना, त्या बाबतीत तू त्यांच्याशी बोलून घे बाई. तू जानू, मला त्या दिवशी जाणवलं की तुला खूप काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं माझ्याशी. त्या दिवशी ते अर्धवट राहिलं म्हणूनच आज स्पेशली तुला भेटायला आलं. इट्स ओके जानू, एवढा का विचार करतेस तू? मॅड आला, आपल्याला भेटला आणि चौकशी करून निघूनही गेला. त्यात काय एवढं? आपण काय त्याच्याशी असं बोललोच नाही आहोत ज्यामुळे जयंत नाराज होईल.
आणि आई जरी ओरडली असली तरी सुद्धा ती जयंतला काहीही सांगणार नाहीये. सो इट्स ओके. सगळं काही ठीक आहे आणि इथून पुढे आणखी आणखी छान होणार आहे. सो रिलॅक्स. अरे वा, छान दिसतायत फुलं. जयंतसाठी घेऊ का? तो ऑफिसवरून जेव्हा घरी येईल तेव्हा त्याला दे. खूप खुश होईल तो. घेतेच. दादा फुलं कशी दिली? दादा तुम्ही? मॅडम तुम्ही? आणि तुमच्यासोबत सर पण आहेत का? नाही अहो, जयंत ऑफिसला गेलाय. पण काय झालं, तुम्ही एवढे टेन्शन मध्ये का आलात? माफ करा मॅडम, मला मारू नका, माझ्याशी बोलू नका मॅडम. वाटलं तर माझी फुलं पण घेऊ नका. माफ करा, जातो मी. दादा काय झालं अचानक?